नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात? आशा व्यक्त करते छान असाल. तुम्ही कमी बोलत असाल आणि तुम्ही जर का कमी बोलत असाल तर खरंच तुम्ही खूप छान आहात, तुम्ही भाग्यवान आहात. कारण की जे कमी बोलण्याचे 10 फायदे आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुमचा फायदा कसा यशस्वी होणार आहे किंवा तुम्हाला त्यामध्ये तुम्ही तुमचा जो कमी बोलण्याचा जो मार्ग आहे किंवा तुमची जी सवय आहे ती एकदम छान आहे. कमी बोलल्याने तुमच्या जीवनामध्ये किती छान बदल आणि तेवढाच छान असा आनंदसुद्धा होऊ शकतो. कमी बोलण्याचे असे 10 फायदे आहेत. अत्यंत 100% प्रभावी असे हे फायदे आहेत. कमी बोलल्याने तुम्ही जिथे जाल तिथे तुमची कायम म्हणते मी कायम व्हॅल्यू टिकून राहील. तर तुम्ही कमी बोलणार असाल तर तुमची जी व्हॅल्यू आहे ती कायम टिकून राहील. नंबर 2, तुम्ही कमी बोलणारे आहात असे इतरांना समजले तर लोक जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा गांभीर्याने तुमचे बोलणे ऐकतील, तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतील. नंबर 3, कमी कसे बोलायचे याचे एक सूत्र आपणास येथे सांगत आहे. जेव्हा कोणी आपणास प्रश्न विचारले अथवा बोलेल त्यावेळी तुम्ही त्यांना शब्दात उत्तर द्या. समोरील व्यक्तीने समाधान न झाल्यास वाक्यात उत्तर द्या. त्यानंतरही नाही समाधान झाल्यास तुम्ही थोडक्यात पण सविस्तर उत्तर द्या. समोरच्याला फक्त विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. गरज नसताना अनावश्यक कोणतीही गोष्ट लोकांना शेअर करू नये. नंबर 5, परिस्थिती पाहून संवाद थांबविणे आवश्यक असते. जिथे तुमचे मत काय आहे विचारले जात नाही तिथे तुम्ही बोलू नका. नंबर 6, लोक तुमच्याकडून जे ऐकू इच्छित आहेत तेच त्यांना सांगा. वायफळ बडबड करू नये. तुम्हाला माहीत नसलेल्या विषयांवर चर्चा चालली असेल तर तिथे तुम्ही शांत राहा, काहीच बोलू नका. नंबर 8, कोणत्याही गोष्टींचे विषयांवर करता कामा नये. वेळीच मूळ विषयांवर लक्ष केंद्रित करा. नंबर 9, एखादी गोष्ट एकदम सोप्या भाषेत करून समोरची व्यक्ती पाहून व्यक्त करा. नंबर 10, असे केल्याने समोरच्याच्या हृदयात स्थान मिळू शकतो. लोकांना तुमचे व्यक्तिमत्व आवडू लागते. यामुळे तुम्ही जास्तीत जास्त कमी बोलण्याचा विचार करा आणि सवयसुद्धा लावणं तेवढीच गरजेचं आहे. आपल्या मुलांना आणि आपल्या फॅमिली मेंबर्स आहेत, आपल्या घरात तर मुलंच असतात, तर आपण मुलांनासुद्धा खूप छान प्रकारे समजून सांगू शकतो की बाळा तू इथे गेलास तिथे गेलास, तू जास्त बडबड करू नको. म्हणजे कुठे तू क्लासला किंवा गावाला किंवा तू शाळेत जातो त्यावेळेससुद्धा तुला जिथे प्रश्न विचारायचा आहे म्हणजे जे तुझ्या गरजेचं आहे, जे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तोच तू प्रश्न विचार. अन्यथा तू जास्त बडबड करू नकोस. बडबड केल्याने स्वतःचीच व्हॅल्यू कमी होते. म्हणजे काय, आपली किंमतच राहत नाही. किंमत नाही राहत तर आपल्या बोलण्याला किंवा आपलं जे शब्द आहेत, शब्द विचारण्याला त्याचं उत्तरसुद्धा आपल्याला वेळेस मिळत नाही. कारण की आपण जेव्हा जास्त बडबड करतो तेव्हा आपल्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपल्याला मिळत नाही. त्यामुळे कमी बोला आणि कमी वेळेत किती जास्त बोलता येईल याचासुद्धा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्हा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. मुलांना कशा चांगल्या सवयी लावायच्यात याच्यावरती आपण व्हिडिओ बनवण्याचा छान प्रयत्न करणार आहोत. कारण की आता उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये मुलं कुठेतरी मामाच्या गावाला जाता किंवा इतर क्लासेस चालू असतात किंवा आपल्या घरीच असतात, परंतु शेजारी पाजारी म्हणजे गावात वगैरे असतं असं. पण तुम्ही समजून घेऊ शकता. तर त्याविषयी तुम्ही तुमच्या मुलांना कसे वळण लावू शकता या विषयावर मी जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणार आहे. त्यामुळे चॅनेलशी कनेक्ट राहा. तुमचे मुलं बिघडणार नाही आहेत आणि पालकांनी याची नोंद घ्यावी. तर तुम्हा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.